आज या ठिकाणी बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुनीत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय, त्याच पद्धतीनं या जाहीर सभेसाठी या पंचकृषीतून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, त्याच पद्धतीनं आमचे पत्रकार मित्र, आज खऱ्या अर्थानं आदरणीय वहिनींच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि या तालुक्याचे भाग्यविधाते, या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दत्ता मामा भरणे, त्याच पद्धतीने आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा गारटकर, या सर्व नेते मंडळी थोड्याच वेळात या ठिकाणी या जाहीर सभेसाठी येत आहेत. मित्रांनो, येणाऱ्या 7 तारखेला मतदान आहे आणि या 7 तारखेला या महायुतीच्या उमेदवार आदरणीय वहिनींना आपण कशासाठी मतदान द्यायचं, आपल्या सभोवतालचे काय अडीअडचणी आहेत आणि या अडीअडचणी सोडवण्यासाठी कशा पद्धतीचं बळ आवश्यक असतं, कशा पद्धतीचं एखादं खमकं नेतृत्व आपल्याला लागतं आणि त्या खमक्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या अडीअडचणी, आपल्या परिसराचा विकास हा साधण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून आपलं मत हे किती अनमोल आहे. आज आपण बघतोय या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत असताना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असताना या महाराष्ट्र राज्याचा आणि या महाराष्ट्र राज्याबरोबर या बारामती लोकसभा मतदारसंघाचा, किंबहुना आपण बारामती तालुक्याचा, इंदापूर तालुक्याचा कशा पद्धतीने नावलौकिक, विकासात्मक नावलौकिक होत आहे हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. मित्रांनो, रस्त्याचे प्रश्न असतील, सार्वजनिक प्रश्न असतील, विविध विकासाचे मुद्दे घेऊन रात्रंदिवस खऱ्या अर्थानं जनतेची सेवा, जनसेवेचा ध्यास घेऊन जर कोणी उतरत असेल तर ते नेतृत्व म्हणे आदरणीय अजितदादा पवार साहेब. 16 तास काम करून किंबहुना प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा समजून, त्यांचं व्यक्तिगत काम समजून, सार्वजनिक काम असेल या सर्वांचा पाठपुरावा करून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून होतं हे आपण नेहमी पाहत आलोय. आणि खऱ्या अर्थानं या दादांकडून आपल्याला न्याय मिळत असतो. आणि म्हणून कुठेतरी महाराष्ट्र राज्याची धुरा सांभाळत असताना, महाराष्ट्र राज्याचे आर्थिक व्यवहार त्यांच्या हातात असताना आपल्या परिसराला कुठेतरी झुकतं माप आदरणीय दादांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं राजकारण सांभाळत असताना, या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चावेदादांकडे असताना जर चांगल्या पद्धतीचा विकास निधी या परिसरामध्ये येत असेल तर निश्चित पद्धतीने जर दादांचे हात आपण बळकट केले, केंद्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली आणि या परिसरात आपण जर सुनीत्रा वहिनींना निवडून दिलं तर खऱ्या अर्थानं या परिसराचा आणखी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपले केंद्रीय लेवलचे प्रश्न असतील, आज आपला परिसर आपण बघतो पुण्यापासून बारामतीपर्यंत रेल्वे आहे. भविष्यामध्ये आपण जर या ठिकाणी आदरणीय वहिनींच्या मागे ताकद उभा केली, कदाचित उद्या बारामती ते इंदापूर, इंदापूर ते पंढरपूर किंवा सोलापूर अशा पद्धतीचे रेल्वे मार्ग देखील या परिसरामध्ये होऊ शकतात. आपण बघतोय आज कॅनलचं पाणी येऊन गेलं. कॅनलच्या पाण्याची अडचण तुम्हा सगळ्यांनी बघितली. आपण सर्वजण शेतकरी आहोत, पण मित्रांनो ही अडचण का आली, त्याच्या मागचा अभ्यास काय हे पण पाहिलं पाहिजे. आज निरा डावा कालवा असेल, निरा उजवा कालवा असेल, तुम्ही बघताय आज भाटघर असेल, भाटघरचं पाणीचं वाटप किंवा निरा देवधरचं पाणी वाटप कशा पद्धतीने पेपरवर झालेलं आहे. निरा देवधरच्या माध्यमातून जो निरा उजवा कालवा आहे त्याला 60% पाणी वाटप हे पूर्वीच झालेलं आहे आणि 40% पाणी वाटप हे आपल्या बारामती इंदापूर या परिसरामध्ये येतं.
मित्रांनो, सांगायची गरज यासाठी आहे, आता आपण बघितलं पाळी थोडक्यात येऊन गेली, पण जर 44 फटा सोडला तर आपण सर्वजण 7 मायला खाली येतो आणि 12 माय पाणी जो पोहोचवण्याचं काम आहे तर 44 फट्याच्या वर आहे. त्याच्यामुळं आपल्याला ह्या अडचणी येतात आणि ही अडचण जी आहे ती तुम्ही सत्य स्वीकारा किंवा सत्य मांडलं पाहिजे. आदरणीय मामांनी मागे सांगितले की हे 7 मायचं पाणी गेल्या कित्येक वर्ष जसं पाण्याचं वाटप झालं, ते पाण्याचं वाटप असताना नीरा उजवा कालव्याला 60% पाणी दिलं गेलं, परंतु त्या ठिकाणच्या कॅनलची कामं ही अपूर्ण अवस्थेत होती आणि आजही ती अपूर्ण अवस्थेत आहेत. म्हणून त्यांचा कुठेतरी शिल्लक राहिलेला पाणी साठा हा आपल्या परिसराला मिळतो आणि म्हणून आज आपल्याला पाणी हे आदरणीय दादांच्या कृपेमुळं आपल्याला पाणी मिळते. ह्याचा पण तुम्ही अभ्यास करा. आज आपण 7 मायला पाण्याची परिस्थिती बिकट आहे, मग आता ह्याच्यावर मार्ग काय करणार? तुम्ही थोड्या दिवसामध्ये नीरा उजवा कालव्याचं कूपनलिकेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम हे चालू आहे आणि या कूपनलिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस सांगोल्यापर्यंत पाणी जाईल त्यावेळेस निश्चित पद्धतीने आपल्याला आज जे पाणी मिळणार आहे ह्याला पूर्णपणे बंद होणार आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण प्रत्येक जण आपापला जो कायदेशीर वाटा आहे तो उचलणार आहे. मग ह्याच्यावर आपण मात काय करणार? आपण ह्याच्यातनं मार्ग कसा काढणार? तर आदरणीय मामांनी जे मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने मी या ठिकाणी बोलतोय की आज केंद्र सरकारकडनं ज्यावेळेस आपण जलमंत्री या ठिकाणी आपल्या हेलिकॉप्टर मधनं दौरा करून गेले आणि त्या दौरा केल्यानंतर आदरणीय दादांना त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने बोलले पाण्याविषयी, परंतु खऱ्या अर्थानं आपल्या शेतीचा प्रश्न जाणून घेण्यासाठी दादांनी आपल्याला ती संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून आज ज्यावेळेस उजवा कालव्याची नलिकेच्या माध्यमातून पाणी वाहील त्यावेळेस नीरा देवधर मध्ये बंद नलिकेमधून पाणी नेल्यामुळे 4 TMC पाणी शिल्लक राहणार आहे आणि ते 4 TMCचं पाण्याचं वाटप येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. मग हे जर घडवून आणायचं असेल त्या 4 TMC मध्ये हक्क सांगायला असेल तर तो हक्क कशा पद्धतीने सांगितला पाहिजे आणि तो हक्क सांगण्यासाठी तिथं खमक नेतृत्व पाहिजे आणि मग ह्या महाराष्ट्राचं आपल्या विभागाचं खमक नेतृत्व कोण असेल तर ते सन्माननीय अजितदादा पवार साहेब आहेत आणि म्हणून आपल्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडवायसाठी आदरणीय दादांना आपल्याला ताकद द्यावी लागेल. आज खडकवासल्याची परिस्थिती बघा. 22 गावच्या पाणी प्रश्नाला खडकवासल्याला पूर्वी 11 TMC पाणी हे शहरासाठी राखीव होतं, पण कालांतराने शहराची गती वाढत गेली, पाण्याची मागणी वाढत गेली. आज 23 TMC पाणी हे संपूर्ण शहराला हे खडकवासल्याच्या माध्यमातून दिलं जातं, त्यामुळे ते पाणी देखील आपल्याला शेतीला येत नाही. त्यावर पर्याय म्हणून आदरणीय दादांच्या मामांच्या माध्यमातून मुळशी धरणाची पातळी वाढवून ते पाणी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी जर घडवायच्या असतील, आपल्या परिसराचा आपल्या सभोवतालचा विकास घडवायचा असेल तर खऱ्या अर्थाने आदरणीय दादांच्या मागं आपण संपूर्ण ताकद उभी करावं लागेल आणि म्हणून तुम्ही आम्ही मायबाप जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे. डोळसपणाने एक वैचारिक लेवलने आपण सगळ्यांनी एक विचार व्यक्त केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या परिसराचं या आपल्या जे सर्वांगीण एक खमक नेतृत्व आहे जे दादांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये चमकत आहे, या नेतृत्वाचा सन्मान आणि स्वीकार करून या नेतृत्वाला अजून आणखी कसं कणखर आणि मजबूत बनवता येईल हे आपल्या सर्वांनी ठरवलं पाहिजे. आपण नशिबान आहोत की अशा नेतृत्वाला खऱ्या अर्थानं डायरेक्ट मतदान करण्याचा अधिकार आपल्या सर्वांना आहे आणि म्हणून आपण सर्वांनी याचं ऋणानुबंध कुठेतरी ठेवलं पाहिजे आणि भविष्याची एक चुणूक ओळखून आपण सर्वांनी या आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या परिसराचे सर्व समाज व्यवस्थेच्या भविष्यासाठी हा विचार आणि हा विचार करून या विचाराच्या मागे पण खंबीरपणे उभा राहा. आज आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढचे वक्ते आदरणीय साहेब असतील, मामा असतील बोलणार आहेत, परंतु तुम्हाला पुनश्च एकदा एक राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी या निमित्तानं या अधिकाराने मी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, येणाऱ्या 7 तारखेला आपण खऱ्या अर्थानं अशा नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभं राहून एक आपलं नेतृत्व हे खमक्या नेतृत्व जे महाराष्ट्राचं आहे, आपल्या परिसराचं आहे, या नेतृत्वाला आणखी कणखर बनवायचा आपण सर्वांनी विडा उचलूया आणि येणाऱ्या 7 तारखेला आदरणीय वहिनींना चांगल्या प्रकारचं मताधिक्य करून त्यांना आपण केंद्रामध्ये पाठवूया आणि त्यांची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवून आपल्या परिसराचा, आपल्या सभोवतालचा, आपल्या प्रपंचाचा विकास करूया अशी या ठिकाणी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.